एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. तुम्ही हॉस्पिटलला जाताय ना? हा, मी एक चक्कर मारून येणार आहे तिकडे. बरं, पण घरी आल्यानंतर ना लंचचा डबा घेऊन जा. हा, तू बनवलास माझ्यासाठी? किती तू का बनवलास पण? इतक्या सकाळी उठलीस, टिफिन बनवला कशासाठी? मी बाहेर काहीतरी खाल्लं असतं ना कॅन्टीन मध्ये. मी असताना तुम्ही कॅन्टीन मध्ये खाणार? हो बाबा, सकाळी 5 वाजल्यापासून लुडबुड चालू होती किचन मध्ये. पण तू हिला सांगून ठेव ना, ही लवकर उठते ना, म्हणून मला पण लवकर ठेव. नाही, तुला कोणताही एक्सक्यूज नाही. हा, आता ती उठते ना सकाळी माझ्यासाठी लवकर, तिला मी त्याबद्दल गिफ्ट देणार आहे आल्यावर. पण तू अभ्यास करायचा मुकाट्याने. तू इथे अभ्यासासाठी आली आहेस, अभ्यासच करायचा, कळलं का? कर 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 कर. पण गाव बाळू दादा, तुमची हिला काय मदत होते की नाही? होते. थांबा थांबा दिल साहेब, मी सांगतो. अहो, मी आंघोळ करून येईपर्यंत, देवाला नमस्कार करून येईपर्यंत स्वानंदी ताईंनी सगळ्या पोळ्या तयार करून भाजी सुद्धा फोडणीला दिली होती. बघा म्हणजे किती उरक आहे त्यांच्या हाताला. हो, पण आता लवकर निघायला हवं, नाही तर एवढं उरकून सुद्धा क्लासला जायला उशीर. पण स्वानंदी ताई, असं काही करू नका हो. मी आहे ना घरात, माझं कामच आहे ना ते. बाळूदादा, आता मी गेल्यानंतर अख्खा दिवस तुम्हालाच काम करायचं. मग थोडी सकाळी उठून मदत केली तर कुठे बिघडलं, आणि तुम्ही एकटे किती हो करणार. चला निघूया. चला चला. आणि जुईलीबाई, अभ्यासात लक्ष घाल. तुम्हाला जर का चांगले मार्क्स मिळाले ना तर मी गिफ्ट देणार आहे. तुला नाही तर ताईला. तिने अभ्यास घेतला ना. हा, लक्ष घाला अभ्यासात. चला. आणि हो, बाळूदादांना त्रास नका देऊ. अगं हो ग, तर जा तू. तुम्ही चला. चला. बाय बाय. येते. मी काय पुण्याई केली मला माहित नाही, पण माझा विचार करणारं कुणीतरी या घरात आलंय एवढं मात्र नक्की. बाळदादा, काय बोलताय? नाही नाही, म्हणजे तुमच्या स्वानंदीताई खूप चांगल्या आहेत. देव त्यांची रक्षा करो. म्हणजे काय? म्हणजे मला माहित नाही. जुईलीताई, तुम्हाला सांगितलं ना स्वानंदीताईंनी मला त्रास द्यायचा नाही म्हणून. मग तुम्ही अभ्यास करा, बघू करा. प्रश्नांची उत्तरं द्यायची नसली ना की अभ्यास करा, एवढंच सांगता येतं यांना. देव त्यांची रक्षा करो म्हणजे काय? कोणाला विचारू आता? सकाळी सकाळी कुणाचा फोन निघायच्या घाईमध्ये ना, खरंच. हॅलो. हॅलो आजी, जुईली बोलते. हा जुईल्या, अगं सकाळी सकाळीचा फोन केलास? सगळं नीट आहे ना तिथं? अगं हो ग, सगळं बरं आहे. आणि स्वानंदी ताई सुद्धा गेली आहे क्लासला. मला तुला ना काहीतरी विचारायचंय. काय विचारायचंय? अगं देव त्यांची रक्षा करो म्हणजे काय? जुईल्या, अगं सकाळी सकाळी नको डोकं खाऊस ग. हे बघ, ताई आली ना घरी की तिला विचार, मला जरा हॉस्पिटल मध्ये जायचंय. मग काकूला फोन नाही ना, ती सांगेल. अगं जुईल्या, काय ग, ती सुद्धा हॉस्पिटल मध्येच आहे. हे बघ, तू नीट अभ्यास कर बघू. हा, मी आता ठेवते फोन. अरे वसंता, आटपलं का नाही तुझं?
सगळे म्हणतात अभ्यास कर अभ्यास कर, तर अभ्यासच करून दाखवते त्यांना. काय रे, काय म्हणाले डॉक्टर? भेटले ना तुला? हो हो काही कारण नाही आता काळजी करण्याचं. ओके हा. म्हणजे त्यांची आता प्रकृती स्टेबल आहे, फक्त रिकवर व्हायला थोडा जास्त वेळ लागणार आहे. म्हणजे वच्छी आत्या, त्यांची तब्येत आता स्थिर आहे, म्हणजे फार बिघडत नाहीये. पण कधी सुधारेल ते नाही सांगता येणार आता. असं कसं? मग मी काय करायचं? असं कसं म्हणतात ते? त्यांना आता आपण आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो. हा तो शिफ्ट करूया त्यांना. नील, तू केव्हा आलास? बाबा मी काल रात्रीच आलो होतो. तुम्ही स्वानंदीला ड्रॉप केलं ना तेव्हा. बर. मग मला काकांच्या बद्दल कळलं. काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणतोय बघा ना. काय रे? बोललास काही तू डॉक्टरांशी? हो झालंय बोलणं. त्यांना आता आपण घरी घेऊन जाऊ शकतोय. फक्त जरा तब्येत तर त्यांची स्टेबल आहे, पण त्यांना रिकवर व्हायला थोडा वेळ लागणार आहे. मी म्हणालो ना वच्छी आत्या, या ब्रेन स्ट्रोकचं काही सांगता येत नाही. हळूहळू रिकवर होते. पण वसंतराव, मी आता काय करू? या अवस्थेत त्यांना कशी नेऊ मी घरी? मला काही समजत नाही बाई. साधी बाई आहे मी, आणि माझ्या शेजारी सुद्धा माझ्यासारखेच अशिक्षित अडाणी आहेत ना. आजी, काय करू मी? बाबा मी काय म्हणतो, त्यांना आपण ना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू शकतो. पण मला असं वाटतं की त्याचा काय उपयोग होणार नाही. खर्चही खूप. खर्चाचा एक वेळ ठीक आहे, तो प्रॉब्लेम नाहीये, पण त्याचा उपयोग होणार नाही. वच्छी आत्या, त्यांना आपण आमच्या घरी शिफ्ट करूयात. तुम्ही काही दिवस आमच्याकडे या. चल. अगदी माझ्या मनातलं बोललाय. हो, आणि म्हणजे तुला सोबत पण होईल, आणि वसंता हेमंत आहेत ना, आधार वाटेल ग तुला. नाही, तुमचा आधार आहेच हो. तो नाकारत नाहीच आहे मी, पण ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खायचा का? किती फायदा घेऊ तुमच्या चांगुलपणाचा मी? ही अंजली रात्रभर जागी होती माझ्यासोबत. अहो वच्छी आत्या, माणसं कशासाठी असतात? अशा वेळी साथ द्यायची नाही तर कधी? एक मिनिट आई. बच्ची मावशी, तुम्हाला यांच्या घरी जाण्याबद्दल संकोच वाटतोय का? तुमच्या मुलाचं घर आहे की नाही? मला मुलगा मानलंय ना, नातं लावलंय ना मुलाचं, मग माझं ऐकायचं. तुम्ही माझ्या घरी यायचं, मी काही ऐकणार नाही. आणि फक्त माझं घर नाहीये ते, तुमच्या ताईचं पण घर आहे, तुमच्या हक्काचं घर आहे. निसंकोच यायचं. मी काही ऐकून घेणार नाहीये. तुम्हाला यावं लागणार आहे. तुम्हाला शपथ आहे माझी. हे बाबा, शब्दात नको अडकव रे राजा. नको. ललिताला नाही आवडणार ते. अगं, त्यात काय आवडायचंय? आवडण्याचा प्रश्न येतोच कुठं? अशा वेळी गरज असते ग माणसांची आपल्याला. नाही, माझी गैरसोय होते हो बाहेरच्या माणसांमुळे. घटका 2 घटका जाऊन बसणं वेगळं आणि असं राहायला जाणं वेगळं. नको बाई, म्हणजे ललिताला बरं नाही वाटणार. मी बोली ना आईशी फोनवर, मी सांगेन तिला उलट आनंद होईल. तुम्ही चला. वच्छी आत्या, नील बरोबरच सुचवतोय.
तुला काय आज सुट्टी आहे का जायचंय? नाही बाबा, मला जावं लागणार आहे. आता इथून मी घरी जाऊन फ्रेश होऊन ऑफिसलाच जाणार आहे. तिकडनं काही पेपर्स आणलेत ना, ते मला सबमिट करायचे आहेत. पण मी घरी गेलो की वच्ची मावशी आणि काकांची राहायची सगळी सोय करून ठेवेन. तुम्ही काळजी करू नका, या फक्त. हे बघ बच्चे, आता तू आणि अंजली घरी जाऊन आंघोळ वगैरे जेवण उरकून या आणि मग येता येताना हिला हिच्या घरी नेऊन आण, म्हणजे हिच्या लागणाऱ्या वस्तू ती घेऊन येईल. हा, आणि तोपर्यंत मी बसते का इथं? बरं, मला काही वाटलं तर मी घरी फोन करेन ना तुम्हाला. आणि स्वानंदी पण क्लासहून इकडेच येणार आहे परस्पर. तुम्ही काळजी करायची नाहीये. तुम्ही एकट्या नाही आहात, आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. वच्ची मावशी प्लीज नाही रडायचं. आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. गुड मॉर्निंग काकू. मॉर्निंग. बाळू, गाठोडे नेऊन ठेवलेस गाडी? हो बाईसाहेब, आणि पाण्याच्या बाटल्या पण भरून ठेवल्यात गाडीत. आज भोगी आहे, बहिणी कुठे गेल्या आहेत? त्या देवळात गेल्यात, पण मला सगळं सांगून गेल्यात. म्हणजे तीळ लावलेल्या भाकरी, खिचडी वगैरे सगळं करून ठेवायला सांगितलंय मला. काकू, भाऊ दादांना येतात ती लावलेल्या भाकऱ्या बनवता का? नाही म्हणजे आता तुम्ही बाहेर जाल ना, मग कोण करेल म्हणून विचारलं. जानकी वहिनी करतील ना, म्हणजे बाईसाहेबांना कुठे वेळ असतो. अगं, ही जर तिळ लावलेल्या भाकऱ्या थापत बसली तर लष्कराच्या भाकऱ्या कशा वाजणार आहे? अगं, म्हणजे तुला इतर कामं असतात ना बाहेरची, म्हणून म्हटलं. तुझा जन्म काय भाकऱ्या भाजण्यासाठी झालाय का? चला. बाळू, बाळू, काय झालं बाईसाहेब? टिफिन कोणाचा? नील साहेबांचं टिफिन येते. हल्ली स्वानंदीताई रोज देतात त्यांना. 5 वाजता उठतात रोज सकाळी, आणि तुम्हाला सांगतो बाईसाहेब, रात्रीच त्या सगळी भाजी चिरून फ्रीजमध्ये ठेवून देतात. नवऱ्यासाठीच करते ना टिफिन? मग एवढं कौतुक करायची काय गरज आहे? आम्ही स्वतःचा जीव काढून ठेवला ना, म्हणून इथपर्यंत आलेत संसार. चला. असं का बोलल्या काकू? भाऊदादांनी ताईचं कौतुक केलेलं आवडलं नाहीये बहुतेक त्यांना. भाऊदादा, एक विचारू? अरे बापरे, आता तुम्ही विचारताय म्हणजे माझ्यासाठी सगळं भारी एकदम कठीणच असतंय. हो, विचारा. तुम्ही स्वानंदी ताईचं कौतुक केलं हे आवडलं नाहीये का काकूंना? मला माहित नाही हो बाबा. हो, थोड्याच दिवसात कळेल तुम्हाला आपोआप. म्हणजे म्हणजे मला किचन मध्ये काम आहेत खूप, सगळे आवरावर करायची आहे मला. असं काय वागतात ना ललिता काकू, कधी कधी कळतच नाही. भोळी बाबडी पोर आहे, काय उत्तर द्यायचं हिला? आई, दादा आई कुठे? आई, बाईसाहेब आश्रमात गेल्यात. साहेब पण आहेत सोबतीला त्यांच्या. कधी परत येणार आहे? संध्याकाळ होईल बहुतेक. म्हणजे आता आश्रमात गेल्यावर अख्खा दिवस जातो ना त्यांचा तिकडे. साहेब, तुम्ही एक काम करा, तुम्ही आपली गेस्ट रूम तयार करून ठेवा. मी आईशी बोलतो. साहेब, कुणी पाहुणे येणार आहेत का? ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगतो. बरं, ब्रेकफास्ट रेडी आहे? हो हो. मी आता लगेच परत जाणार आहे आंघोळ करून. हा, ब्रेकफास्ट टेबलवर घेऊन ये. बर. वच्छी आत्या, आता नीट जेवा पोटभर. गेले 2 दिवस अन्न नाहीये तुमच्या पोटात. हो ग, 2 दिवसाचा उपवास झाला ना, इच्छाच होत नाही बघ. म्हणून तुम्हाला जेवणाआधी आलं लिंबू सरबत दिलं होतं. भूक खवळली असेल तुमची, जेवा. नाही ग, होत आहे, इच्छाच होत नाही. मला सांगा, तुमच्या जीवाला काही वेगळा घोर आहे का? म्हणजे औषधांकरता वगैरे? म्हणजे असं विचारू नये, पण काही वेळा संकोच बाजूला ठेवायला लागतो. पैसे आहेत ना तुमच्याकडे? नाही ग अंजली, पैसे आहेत, पैशाची नाही काळजी. घोर आहे जीवाला तो यांच्या तब्येतीचा.
आणि दुसरं म्हणजे त्या ललिताकडे जाऊन राहायचंय ना, त्याची चिंता वाटते बाई. अहो पण ते तुमच्या बहिणीचं घर आहे ना, हा, तुमचं माहेर आहे ते. काय पण कसं आहे ना अंजली, त्यांच्या परिस्थितीत आमच्या परिस्थितीत खूप फरक आहे ग. त्यांच्या रेशमी घराला माझं भरड असतं. माझ्या नवऱ्याची अवस्था बघितली ना काय आहे ती, कसं वाटतं ग. बरं नाही वाटत बाई त्यांच्याकडे जाऊन राहणं. अशा वेळी या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका हो. तुमच्या आणि त्यांच्या परिस्थितीत अंतर आहे म्हणूनच तुम्ही तिथे राहायला जा. ऐन वेळी काही लागलं तर जहागीरदार असतील ना, ते करतील सगळं त्यांचं. मला तुमचा संकोच कळतोय बच्ची आत्या, पण तुम्ही हा परकेपणा सोडून द्या. आणि आपली स्वानंदी आहे ना तिथे, आणि नील तर किती गुणी मुलगा आहे. त्यानेच तर गळ घातली ना तुम्हाला. अगं बाई, शपथच घातली त्याने. म्हणूनच म्हणते की तुमच्या मनातला हा संकोच, अवघडलेपण जे काही आहे ना, ते सगळं काढून टाका आणि जहागीरदारांकडे 4 दिवस राहायला जा. आणि तुमच्या मिस्टरांना थोडंसं बरं वाटलं ना की तुम्ही जा ना आपल्या घरी परत. मला ना ललिताची भीती वाटते ग. त्यांचा स्वभाव थोडा वेगळा आहे, पण तुम्हाला मानतात त्या. काय माहिती मानते का काय करते, तिच्या मनाचा थांगच लागत नाही. आज काहीतरी स्पेशल बेत आहे असं काहीतरी म्हणाली होती आई, ते का बरं? आवाज भोगी आहे ना. आणि स्पेशल बेत म्हणजे काय, तीळ लावून बाजरीच्या भाकरी, बरं. मिक्स भाजी आणि खिचडी आणि थोडासा गाजराचा हलवा. एक मिनिट, मिक्स भाजी म्हणजे ते वालाचे दाणे, बटाटे, वांगी सगळं एकत्र करून केलेली भाजी, बरोबर ना? अगदी बरोबर. लक्ष नाही माझ्या. पण आज की नाही अनिताची खूप आठवण येते हा. नाही म्हणजे तीळ लावलेल्या बाजरीच्या हातावरच्या भाकरी करणं काही सोपी गोष्ट नाही हा. पण आई, मी आपलं थापून केलं तर मला नाही येत. नाही ग, तुझ्या सुद्धा छानच होतात. पण आज अनिता नाहीये ना, म्हणून जरा जास्त आठवण येते. ही अनिता कोण आहे? भाऊजी, आणि सारखी आठवण काय देते तुम्हाला तिची? स्वामी, ह्याचा विसरभोळेपणा. आई, बोलवून घे आणि त्याला, नाही तर हा बायकोला सुद्धा विसरेल आता. काय कोण? हो हो, म्हणजे हिची आई ना, सायलीची. काय काय सायली, लक्षात नाही तुझ्या? नाही पण एक बरं आहे बरं का, काय सारखी कटकट नसल्यामुळे ना चुकल्यासारखं वाटायला लागले रे मला. भाऊजी, नाही आणि आणि आता हे मी तिला विसरलोय वगैरे तिला कोणी सांगू नका प्लीज. नाही तर भांडेल काय, रडेल काय, चिडेल काय, आदळआपट करेल काय, म्हणजे भावनांचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू करेल ती. पण भाऊजी, आपण खरंच बोलवून घेऊया का तिला? म्हणजे तुम्ही तिला विसरताय हे सांगितलं ना तर ती धावत येईल. आणि तिकीट नाही मिळालं ना तर खरोखरीची धावत येईल. नाही बहिणी, राहू दे तिला. ती काय दादांची तब्येत बरी नाहीये, तिलाही थोडं चेंज मिळेल ना. काय आपण तर सतत बाहेर असतोच, पण ती घरीच असते ना नेहमी. राहू दे तिला तिथे. हो का? आता ती इथे नाही म्हणून एवढं मायेनं बोलतोस होय रे? ती असल्या छळतोस ना तिला? बघ अगं आई, प्रेमच असतं ते. मग आपण नसतं बघायचं त्याच्यात एवढं काय. बरं बरं, सुरू करा. गरम भाकरी करून देते म्हटलं तर आईनपासून सगळे नाही म्हणाला. आता करून आणल्यात त्या गार व्हायच्या आधी सुरुवात करा. चला. साय, फोन ठेवा बाजूला, जेवायला सुरुवात करा. 1 मिनिट हा काका. सायली, ठेवला फोन. काका ते मेसेज करत होते ना मैत्रिणीला, त्यामुळे. सायली, मित्रमैत्रीण असावेत, पण ते कसे असावेत, आयुष्यात आपण त्यांना किती स्पेस द्यायची हे आपण ठरवलं पाहिजे. आम्ही पण तेच सांगत असतो तिला. आता मी आणि हेमंत, आम्हाला दोघांनाही बाहेर खूप मित्र आहेत, पण बेस्ट फ्रेंड
आम्ही एकमेकांचे आहोत. स्वानंदी सासरी गेल्यापासून तू एकटी झाली आहेस हे आम्हा सगळ्यांना कळतं. पण म्हणून मैत्रिणींना जेवताना, खाताना, अभ्यास करताना सतत मोबाईलवर वाहून घ्यायचं असं करायची काही गरज नाहीये. मित्रमैत्रीण असावेत पण कुटुंब महत्वाचं. तेच म्हणते मी, शाळा कॉलेज घराचे पत्ते बदलले ना की मैत्रिणी सुद्धा बदलतात. पण कुटुंबाचं तसं नसतं. कुटुंबाला कधीही विसरायचं नसतं, ते कायम असतं. आणि म्हणूनच कुटुंबापेक्षा फोन मध्ये जास्त रमायचं नाही बरं का. मी काही विसरले नाही आजी. हो का? मग सांग बरं उद्या काय? भाऊजी अहो आज भोगी आहे म्हणजे उद्या संक्रांत, एवढं कळतं तिला. नुसतं एवढंच नाही काकू, उद्या आपल्या घरी संपदाताई आणि स्वानंदी आणि त्यांच्या सासरकडची मंडळी आपल्याकडे जेवायला येणार आहेत हे सुद्धा आठवतंय मला. अरे वा, जेवा जेवा. हो का? नाही, हे मला आठवत नव्हतं. बाबा काय तुम्ही. तू जेव ना, मगाचपासून मोबाईल चालू कर.